नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या युट्यूब चॅनलवर। आज आपण एक अतिशय रंजक आणि आपल्या संस्कृतीशी निगडीत विषयावर बोलणार आहोत। घरगुती गणपती 5 किंवा 7 दिवसच का बसवतात? गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या मनात आणि घरात विशेष स्थान ठेवतात। गणेश चतुर्थी हा सण आपण मोठ्या उत्सवाने साजरा करतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का की घरगुती गणपती फक्त 5 किंवा 7 दिवसच का ठेवले जातात? काही ठिकाणी 1.5 दिवस तर काही ठिकाणी 10 दिवसही गणपती बसवले जातात। पण 5 आणि 7 दिवसाचं काय खास आहे? चला आज आपण याचं उत्तर शोधणार आहोत। चला तर मग सुरू करूया। भाग 1, गणपती उत्सवाचा इतिहास आणि परंपरा। गणपती उत्सवाची परंपरा खूप प्राचीन आहे। गणपती चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते। पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान गणेशांचा जन्म झाला। गणपतीला विघ्नहर्ता, बुद्धीचा देव आणि सुख समृद्धीचा दाता मानले जाते। पण घरात गणपती बसवण्याची प्रथा ही मुळात मराठ्यांमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे। ही परंपरा पेशव्यांच्या काळात अधिक बळकट झाली आणि नंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देऊन हा सण सामाजिक एकतेचं प्रतीक बनवला। पण घरगुती गणपती आणि त्याचे दिवस यामागेही काही खास कारण आहे। आपण पाहतो की काही घरी गणपती 1.5 दिवस, काही घरी 5 तर काही घरी 7 किंवा 10 दिवस ठेवले जातात। यामागचं धार्मिक आणि सांस्कृतिक व्यावहारिक कारण आहेत। चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। भाग 2, 5 आणि 7 दिवसाचं धार्मिक महत्व। धार्मिक कारण, हिंदू धर्मात संख्यांना खूप महत्व आहे। 5 आणि 7 या संख्यांना विशेष अर्थ आहे, विशेष धार्मिक अर्थ आहे। गणपती उत्सवात या संख्यांचं महत्व खालील प्रमाणे आहे। 5 दिवसाचं महत्व। हिंदू शास्त्रानुसार 5 ही संख्या पंचमहाभूतांशी म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या संबंधित आहे। गणपतीला या पंचमहाभूतांचा स्वामी मानलं जातं, म्हणूनच 5 दिवसांचा कालावधी हा गणपतीच्या पूजेसाठी शुभ मानला जातो। 5 दिवस गणपतीची पूजा करून आपण या पंचभूतांना संतुलित ठेवण्याची प्रार्थना करतो, ज्यामुळे आपल्या जीवनात समृद्धी आणि शांती मिळते। काही शास्त्रांमध्ये असंही सांगितलं जातं की गणपतीला 5 दिवस पूजा केल्याने सर्व विघ्न दूर होतात आणि कार्यात यश मिळतं। 7 दिवसाचं महत्व। 7 ही संख्या हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानली जाते। 7 सप्तऋषी, 7 चक्र, 7 स्वर, 7 रंग यांच्याशी ही संख्या जोडली जाते। गणपतीची 7 दिवस पूजा केल्याने मानसिक शांती, बुद्धी आणि आध्यात्मिक प्रगती मिळते असं मानलं जातं। 7 दिवस गणपती बसवणं हे भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक आहे। यामुळे भक्तांना गणपतीच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात असा विश्वास आहे। शास्त्रीय दृष्टिकोन। काही विद्वानांचं असं मत आहे की 5 दिवस आणि 7 दिवसांचा कालावधी हा गणपतीच्या मूर्तीच्या मातीशी आणि पर्यावरणाशी संबंधित आहे। मातीची मूर्ती बनवण्यासाठी आणि ती विसर्जनासाठी योग्य राहावी यासाठी हा कालावधी निश्चित केला गेला आहे। माती पूर्णपणे पाण्यात विरघळण्यासाठी आणि पर्यावरणाला हानी न पोहोचता विसर्जन होण्यासाठी हा कालावधी योग्य आहे असा त्यांचा दावा आहे। भाग 3, सांस्कृतिक आणि व्यावहारिक कारण। सांस्कृतिक कारण। परंपरेचा प्रभाव। महाराष्ट्रात गणपती उत्सव हा सामाजिक आणि कौटुंबिक एकतेचा सण आहे। 5 आणि 7 दिवसांचा कालावधी हा परंपरेने चालत आला आहे। काही कुटुंबात ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे आणि त्यामुळे ती पाळली जाते। सामाजिक एकता। गणपती उत्सवात लोक एकत्र येतात, पूजा करतात आणि उत्सव साजरा करतात। 5 किंवा 7 दिवस हा कालावधी लोकांना एकत्र येण्यासाठी आणि उत्सवाचा आनंद घेण्यासाठी पुरेसा आहे। व्यावहारिक कारण। वेळेची मर्यादा। आधुनिक काळात लोकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे 10 दिवस गणपती ठेवणं कठीण होऊ शकतं।
त्यामुळे 5 किंवा 7 दिवस हा कालावधी व्यावहारिक आहे. आर्थिक आणि जागेची मर्यादा. गणपती ठेवण्यासाठी मूर्ती सजावट, पूजेचं साहित्य याचा खर्च येतो. तसंच घरात जागेची मर्यादाही असते. म्हणूनच 5 किंवा 7 दिवस हा कालावधी सोयीस्कर आहे. विसर्जनाची सोय. गणपती विसर्जनासाठी नदी, तलाव किंवा कृत्रिम तलाव उपलब्ध असतात. 5 किंवा 7व्या दिवशी विसर्जनाची व्यवस्था करणं सोपं असतं. आता मित्रांनो, तुम्ही सांगा, तुमच्या घरी गणपती किती दिवस ठेवता? 1.5, 5, 7 की 10? आणि तुमच्या कुटुंबात यामागे काही खास कारण आहे की परंपरा आहे? हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं की घरगुती गणपती 5 किंवा 7 दिवसच का बसवतात. यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यावहारिक कारण आहेत. गणपती बाप्पा आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येतात. आगमनाने आपलं घर आणि मन आनंदाने भरून जातं. चला, गणपती बाप्पा मोरया म्हणत हा व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर राहो. धन्यवाद आणि गणपती बाप्पा मोरया.